तर आज आपण सनई चौघडेचा आजचा एपिसोड बघणार आहोत. तर आपण काल बघितल्याप्रमाणे शरू ही लवकर घरी आलेली नसते, कारण तिच्या साईटवर आग लागलेली असते. तर शरू मग घरी येते. सुभाष तिला विचारतो, अगं इतका उशीर झाला, तुला फोन करता आला नाही का? मग पमा आशूला आणि अनुला आवाज देते. त्या सगळ्या इथे येतात. सुभाष तिला विचारतो, तुझ्या गालाला काय झाले? तर शरू बोलते, काय नाही, ते मी साईटवर गेले होते ना, तिथे थोडं लागलं म्हणून. तर सुभाष तिला विचारतो, नक्की ना? तर शरू बोलते, हो. मग आसावरी तिला पाणी घेऊन येते. मग शरू पाणी प्यायला घेते आणि तिला जी पट्टी लावलेली असते ती पमा बघते आणि तिला विचारते, बाय तुला हे काय झालं शरू? तर मग आज शरू बोलते की नाही अगं, मी तुला बोलली ना, मी साईटवर गेले होते, तिचं जरा थोडं लागलं त्याच्याच आहे. तर मग पमा बोलते, अगं तुला जास्त नाही ना लागलं, तरुणी ताठी झालीस आता तू तू तो 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 जॉब सोडून दे म्हणून. तर मग शरू बोलते, नाही अगं आजच लागलंय. तर ती बोलते, अगं परवा तुला उशीर झाला आणि आज हे असं लागले. तू आता लग्नाच्या वयाची झालीस आणि आता आशुताईच्या लग्नात तू अशा पट्ट्या लावून फिरणार आहे का? तर मग शरू नाही बोलते आणि सुभाष बोलतो, पमा जाऊ द्या गं, ती जॉबलाच गेली होती ना आणि तिने सांगितलं ना आपल्याला. तर मग पमा सोडून देते आणि मग सगळेजण हसायला लागतात. इकडे तेजस्विनी कॉल करून विचारपूस करत असते की फॅक्टरीला आग कशी काय लागली. तर ती असं फोन करून विचारत असते आणि तेवढ्यात तिची आई तिला विचारते, आपलं खूप नुकसान झालं का गं? तर तेजस्विनी बोलते, नाही अगं, मी तेच विचारते, अजून जय घरी आलेला नाही आहे, तो घरी आल्यावर कळेल. तिची आई तिला विचारते, आपल्या साईटवर आग नेमकी कशी काय लागली? तर मग तेजस्विनी तिला सांगते की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली म्हणून. तर मग ती बोलते, खूपच नुकसान झालं असेल ना गं, आपल्याला पैसे वगैरे भेटतील ना? तर तेजस्विनी बोलते, हो तसं होईल, पण आई आपण पैशाचं नुकसान भरपाई करू शकतो, आपल्याकडे भरपूर पैसे, पण जर कोणाला काही झालं तर मग हे मीडियावाले आपल्याला सोडणार नाही आणि आपल्याला शांत बसून देणार नाही, आपला जीवच घेतील, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मग जय येतो. मग तेजस्विनीची आई म्हणजे जयची आजी त्याला विचारते, काय झालं, तू इतक्या उशीर आलास? आपल्याकडे नोकर आहेत आणि साईटवर माणसं देखील होती, तू जर गेला नसतास तरी झालं असतं. तेजस्विनीसुद्धा त्याला हेच बोलते की तिथे सगळे होते ना, तर तू जायची काय गरज होती? आणि त्याने आगीत उडी मारलेले हे तेजस्विनीला कळतं. ती त्याला विचारते, इतकं महत्त्वाचं होतं का आगीत उडी मारण्याचं? तू तुझ्या जीवाशी का खेळलास? आणि त्याला जरा हाताला लागलं असतं. तर ती बोलते, तुला जास्त कुठे लागलं नाही ना? तर जय नाही बोलतो आणि ती बोलते, आपल्याला काही गरजच नव्हती, एवढी माणसं होती, अग्निशमन दलवाले आले नव्हते का? आणि तू आगीत उडी मारली तर कोण आगीत अडकलं होतं का? तर तो म्हणजे तेजस्विनी जयला असं विचारते की आगीत उडी का मारलीस? तर आतमध्ये कोण होतं असं ती त्याला विचारते. इकडे जय गप्पच असतो, तो काही बोलतच नाही. तर जयची आजी बोलते की असेल एखादी सुंदर मुलगी म्हणून गेला असेल शायनिंग मारायला, तिला वाचवायला. तर मग जय काहीच बोलत नाही. तेजस्विनीसुद्धा काहीच बोलत नाही. मग जय विचार करतो, म्हणजे त्याची आजी बोललेली असते ना, तू कोणत्या सुंदर मुलीला वाचवायला गेला होतास का? तर मग त्याला आठवतं की म्हणजे तो विचार करतो की शरू आतमध्ये होती आणि तो तिला वाचवायला गेला होता म्हणून त्याने शरूचा जीव वाचवलेला असतो. आणि मग हे त्याला सगळं आठवतं. तो शांतच असतो. मग तेजस्विनी बोलते तिच्या आईला, तू आत्ता खूप दमली असेल आणि उद्या जर लवकर उठली तर तुला त्रास होईल, तर तू आराम करायला जा. मग जयसुद्धा तिला बोलतो, जा तू आराम कर, नाही तर तुला उद्या त्रास होईल म्हणून. आणि मग तेजस्विनी त्याला विचारते की तुला कॉफी वगैरे आणून देऊ का? तर मग तो नाही बोलतो आणि मग तेजस्विनीच बोलते, जा तू, मी तुला आणून देते म्हणून. आणि तो रूममध्ये जातो. इकडे तेजस्विनी विचार करत असते. इकडे शरूला जे काही घडलं ते सगळं आठवत असतं. तिला जय कसा तिथे आला आणि जयने तिला कसं वाचवलं हे सगळं तिला आठवत असतं. त्याच्यामुळे तिला झोपच लागत नसते आणि तिला अचानक उचकी लागते. तर मग ती उठायला बघते, पण तिला झोपायचंच असतं. पण ती उठते आणि खाली बघते तर खाली आसावरी जागीच असते. आसावरी खूप घाबरलेली असते आणि ती रडत असते. शरू उठते आणि मग तिच्याकडे जाते आणि तिच्याजवळ बसते. तिच्याकडे जरा वेळ बघते, पण आसावरी रडत असते. त्याच्यामुळे शरू तिला विचारते, ताई काय होतंय तुला, काय झालं?
तर आसावरी बोलते काही नाही. तर मग शरू तिला परत बोलते की काय झालंय म्हणून सांग मला, मला सगळं माहिती आहे, तू मला सांगू शकतेस म्हणून. मग आसावरी तिला बोलते, अगं मला खूप टेन्शन येते. आता लग्नाच्या विधी पण जवळ येतात आहे आणि लग्नसुद्धा जवळ येते. उद्यापासून विधीला सुरुवात होईल म्हणून मला खूप भीती वाटते, असं मग आशू शरूला सांगत असते. शरू बोलते, तू टेन्शन नको घेऊ. तर आशू बोलते, अगं आज तो गौतम बांदेकर कसा वागला बघितलंस ना तू, आणि मला खूप भीती वाटते त्याची, कारण तो आता पुढे नक्की काय वागेल याची मला खूप भीती वाटेल. तो नक्की लग्न नाही ना करणार माझ्यासोबत. शरू तिला बोलते, अगं हो, त्याने आम्हाला शब्द दिलाय म्हणून. तर मग आशू बोलते की मम्मी पप्पा लग्नाची इतकी तयारी करतात ते, आणि माझ्या डोक्यात इकडे वेगळेच विचार चालू आहे, कसं काय होणार आहे माझं सगळं. तर मग शरू तिला बोलते, तू काळजी नको करू, आम्ही तुला शब्द देतोय, तुझं आणि गौतम खानोलकरांसोबतच लग्न होणार आणि ते आम्ही लावून देणार. आणि त्या गौतम बांदेकरने आम्हाला तसा शब्द दिलाय की तो ऐनवेळी लग्नाला नाही होणार, नाही बोलणार, आणि मग तिथे गौतम येणार आणि मग तुझं लग्न गौतमशीच देणार. तर हा आमचा शब्द आहे आणि याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तू ताई घाबरू नकोस आणि तुझं लग्न आम्ही त्याच्यासोबतच लावून देणार. तू टेन्शन नको घेऊ. आणि मम्मी पप्पासुद्धा तेव्हा होकारच देतील. आणि त्यांचं जर नाही असेल तर आपण त्यांना समजून सांगूया म्हणून, आणि सगळं खरं खरं सांगूया. आणि तिला बोलते की आता तू झोप, कोणतं टेन्शन नको घेऊ. आणि मग आशू तिच्या जागी येते आणि शरू तिच्या जागी येते. शरू इकडे विचार करते की आपण ताईला गौतम बांदेकरचं सत्य सांगावं का, पण आपल्याकडे पुरावा नाही, ती विश्वास ठेवेल का. आधीच तिला इतकं टेन्शन आहे, त्यात तिला अजून टेन्शन येईल. तर मग ती नाही सांगत. आणि मग आशू तिला बोलते, शरू झोप की तू पण. तर मग शरू झोपते. इकडे दुसऱ्या दिवशी अनु आणि मनू रील्स काढत असतात, म्हणजे अनु ब्लॉग काढत असते. तेव्हा पमा येते आणि पमा बोलते, काय सारखा सारखा फोन घेतेस, कामं पण करा ना. मग सुभाष तिला बोलतो, अगं करू दे की, लग्न घर आहे आता आपलं, फोटो नाही काढणार मग या लग्नात काय ते मजा करणार. आणि मग पमा बोलते, हां तुम्ही त्यांचीच बाजू घ्या म्हणून, आणि ती हसायला लागते. पमा बोलते, हो तसे पण त्या कामं पण करतात, आणि आता उमाताई आली की माझं अर्धं काम एकदम हलकं होऊन जाईल, मला खूप बरं वाटेल. तर मग लगेच तिथे समायरा पोहोचते. तर मग समायरा घरात येते आणि मग अनु तिला कायमसारखं टोमणा देते की 5 स्टार बेबी आज आपल्या इथे कसं काय आलं. तर मग पमा बोलते, अगं येऊ नाही शकत का ती. मग समायरा बोलते, माझ्या लाडक्या ताईचं लग्न आहे ना म्हणून मी तर राहायला आले. मग अनु बोलते की आमच्या इकडे तर AC नाही आहे, तुला इथे जमेल का राहायला. तर मग पमा बोलते, अगं आता ती आली आहे ना मग तर राहू दे ना. आणि मग त्या सगळ्या हसायला लागतात. तर अनु बोलते, बरं झालीस आली, आम्हाला काम करायला तेवढीच मदत होईल. तर मग समायरा मनातल्या मनात बोलते, हो मी माझं काम नक्कीच करेल म्हणून. मग मग सुभाष बोलतो की आता शांत बसा, आता काम करायला सुरुवात करा म्हणून. तर गुरुजी येतील असं तो बोलतो. आणि मग इकडे सगळी पूजा करण्याच्या तयारीत लागतात. आणि मग सुभाष पाया पडून घेतो आणि इकडे गुरुजी पूजेला सुरुवात करतात. सगळेजण तिथे असतात आणि गुरुजी पूजेला सुरुवात करतात, विधी चालू होतात. पण इकडे शरूला मात्र ऑफिसचा मेल येतो आणि ती बोलते आता ह्याची कटकट सुरू होईल म्हणून. तर ती पमाला बोलते, आई मला ऑफिसला जायला हवं, नाहीतर आज पण उशीर होईल. तर पमा तिला ऑफिसला जायला सांगते. इकडे अनु मग बोलते की आता आजच्या दिवस पण ही ऑफिसला जाणार का. तर मग शरू बोलते, अगं आम्हाला आजच्या दिवस जायला लागेल आणि मी उद्यापासून सुट्टी टाकली म्हणून, हे असं ती त्यांना सांगते. आणि मग पमासुद्धा नमस्कार करते. इकडे शरू ऑफिसमध्ये पोचते आणि जयने तिला बोलवलेलं असतं, त्यामुळे ती जयच्या केबिनमध्ये येते. जय तिला एकाही शब्दाने बोललेलं म्हणजे तो तिला काहीच बोलत नाही, फक्त त्याने तिला बोलवलेलं असतं. आणि शरू आल्या बडबड करायला चालू होते. ती बोलते, तू जर कालबद्दल बोलणार असेल ना तर यात माझी काही चुकी नाही. तूच मला काल सांगितलं असतं की तू साईटवर जा आणि तिथे आग लागली, त्याच्यामुळे मला काही बोलतासुद्धा आलं नाही. तर मग जय तिला बोलतो, अगं जरा शांत बस ना, मी त्याच्यासाठी तुला बोलवलं नाही, आणि ही पहिली बडबड तुझी बंद कर. त्याच्यासाठी तुला बोलवलेलं असतं ना ते काम तू लवकर, म्हणजे मला बोलताच येत नाही, तू वेगळीच बडबड करत असते, असं तो तिला बोलतोस. तर तो बोलतो की माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, मला तुझ्याशी गौतम बांदेकरचं बोलायचं आहे म्हणून. तर ती बोलते, हो बोल ना. तर मग तो बोलतो, मी त्या मुलीला काल बघितली होती. मग ती बोलते, कुठे. तर तो सगळं काही सांगतो की त्याच्या गाडीवर
गाडीसमोर ती आलेली असते आणि ती त्याला दिसते, म्हणून तो तिचा पाठलाग करतो. पण ती पुढे पुढे जाते. ती एका ठिकाणी लपते आणि ती गौतम बांदेकरला फोन करून त्याला बोलवते तिथे. तर मग ती जयला त्याच्या गाडीवर जाताना दिसते. तो फोटो काढायला घेतो, पण तो फोटो निघतपर्यंत ते दोघे तिथून जातात. हे सगळं तो शरूला सांगतो आणि शरूला बोलतो, मला नक्कीच खात्री की ती गौतमच्याच गाडीवरतून गेली असेल म्हणून. मग शरू विचारते, मग आता आपण काय करायचं, तिला आपण कशी काय शोधायची? तर मग जय बोलतो, आपण परत एकदा त्याच एरियात जाऊ आणि तिथे सगळ्यांना त्यांचे फोटो दाखवून विचारू की तुम्ही यांना बघितले का, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा पत्ता तरी कळेल. तर मग शरू बोलते, हो चालेल, आपण ते सगळंच नक्कीच बघूया. आणि तेवढ्यात मग जय बोलतो, पटलं का तुला माझं? तर ती बोलते, हो पटलं. तर तो बोलतो, मग आली तेव्हा जर बडबड कमी केली असते आणि जर मी सांगितलेलं ऐकलं असतं तर आतापर्यंत आपण तिथं गेलो असतो म्हणून. तर शरू बोलते, आता मला काय माहिती होतं हे सगळं, तुला मला हे सगळं काल सांगता नाही आलं का? तर तो बोलतो, अगं तू माझं काल ऐकून तरी घेते का, मी सांगण्याचा किती विचार केला तुला, तर तू तुझा ॲटिट्यूड दाखवून निघून गेलीस. आणि मग ती बोलते, मग तू त्याच्यानंतर मला कॉल तरी करायचा ना. तर मग जय बोलतो, अगं म्हणलो तू या सगळ्यामधून घाबरली असशील आणि तुला आराम हवा यासाठी मग मी तुला नाही केला कॉल. तर ती जयला विचारते की शायनर, तुला माझी इतकी काळजी वाटते का? तर मग तो बोलतो, नाही आधी कामाचं बघ. तेवढ्यात मग तिथे मॅक येतो. मॅक जयला बोलतो, सर त्याला इनेत्री नाव घेताच येत नाही. तो ट्राय करतो आणि बोलतो, सर त्या त्रीला आपण ऑफिसमधून काढून टाकूया म्हणून. तर मग जय बोलतो, का? तर तो बोलतो की ती वेगळीच बडबड करत असते आणि इथे येऊन रीला काय काढते, मेकअप करून काय येते, आणि मी तिला सांगितलं ना काम कर म्हणून, हे सगळं करू नको. तर ती बोलते, मॅक्स जरा चिल घ्या असं मला ती बोलत असते. आता सर मी हिचं काय करू, तिला मी काम सांगायला जातो आणि ही माझ्यासमोर काय तर रीला काढत बसते, काय तर लाल लाल बांगडे, आणि लाल लाल बांगड्या घालून ऑफिसमध्ये येते. आणि मग जय आणि शरू त्याला हसत असतात, कारण तो पूर्णपणे ॲक्टिंग करून दाखवत असतो आणि तो कॉमेडी करत असतो. तर मग तो कॉमेडी करतो त्याच्यामुळे ते दोघं हसतात. तर मग तो शरूला बोलतं, हा तायडी आता तू पण हस, तिथे बाहेर पण माझ्याकडे हसतात आणि सर पण हसतात आणि आता तू पण हस. तर मग शरू त्याला नाही नाही बोलते आणि त्याला सॉरी बोलते. तर तो बोलतो, नाही मी इथे कॉमेडी करायलाच आहे ना, मला कोणी काही काम सांगतच नाही आणि मी काही काम करतच नाही ना इथे कॉमेडीशिवाय. तर मग जय त्याला बोलतो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम आहे म्हणून. तर तो बोलतो, हो सांगा ना, मी करेल का, आणि माझ्यासाठी काम आहे, काय काम आहे ते सांगा. तर मग जय त्याला काही सांगत नाही आणि त्याला बोलतो की आपल्याला आता बाहेर जायचं आहे आणि तिथे माझं तुझ्यासोबत काम आहे म्हणून, तू चल म्हणून. मग जय बोलतो, आता सगळं झालं आहे ना, का अजून काय आहे? तर तो बोलतो, मी येतो पण त्या ट्रीचं तुम्ही काहीतरी करून टाका. तर मग जय बोलतो, आता भागलं का तुझं, का घ्यायचा अजून लेडीज स्टाफ? आणि तो शर्क बघून हे त्याला बोलतो. जय त्याला चालायला सांगतो. मग शरू जयला विचारते की ही लेडीज स्टाफ तुमच्यासोबत आली तर तुम्हाला चालेल का, म्हणजे मी यायचं आहे का? तर मग जय तिला काहीच बोलत नाही आणि तिथनं निघून जातो. मग मॅक्स बोलतो, चल. मग ते शोध घ्यायला जायला निघतात. इकडे सगळेजण चकल्या चिवडा म्हणजे फराळ करायला बसलेले असतात. पण समाऱ्याला मात्र काही चकली जमत नसते. सगळी तिला हसतात आणि त्या बाई बोलतात की तू नक्की काय काढले, आपल्याला चकल्या करायच्यात, वेगळंच काहीतरी करतेस तू, शेणाच्या गवऱ्या नाही थापायच्या आपल्याला. तर मग समाऱ्याला राग येतो. ती बोलते, मी हे काम काही रोज नाही करत, मी आजच करते, त्याच्यामुळे मला काही जमत नाही आणि मी आता हे ट्राय करते, म्हणजे ट्राईंग करते ती असं बोलते. तर ती बाई तिला विचारते, म्हणजे बोलते की इथे तू चकल्या करायला आली, इंग्लिश नको मारू आमच्यासमोर. तर मग ती तिला मराठीत समजून सांगते. अनु तिला बोलते, अगं नीट कर म्हणून. तर समायरा बोलते, मला जमत नाही, मी ट्राईंग करते ट्राईंग. तर मग अनु बोलते, काय? तर ती बोलते, मी प्रयत्न करते म्हणून लाडू चकल्या बनवण्याचा. तर मग पामा बोलते, अगं कशाला तिची फिरकी घेत आहे म्हणून, ती ट्राय तर करते ना, करू दे तिला. तर ती बोलते, म्हणजे समायरा पमाला बोलते की मावशी, मी तुझा कुकिंग क्लास नंतर अटेंड करेन म्हणून, परत कधीतरी. आणि ती इकडे आसावरी लाडू करत असते. ती तिथे येते आणि आशूला बोलते की आता तुझं लग्न झालं की डॅडासुद्धा माझं आणि गौतमचं लग्नाची तयारी करणार आहे म्हणून. तर मग आसावरीला ती ही जळवण्यासाठी सांगत असते. पण आसावरीला तिचा थोडं म्हणजे तिलासुद्धा असं जलस फील होतं. तर ती आसावरी लाडू
वळत असते तिला राग येतो. ती बोलते की नाही होणार लग्न. तर ती बोलते गौतमचा फक्त होकार यायला पाहिजे, मग आमचं लग्न तुझ्या लग्नानंतर नक्कीच होणार. तर ती बोलते नाही होणार. तर बोलते समायरा बोलते का? तर मग आशू बोलते की नाही म्हणजे असं लगेच लगेच थोडे ना लग्न होतं. तर मग समायरा हो बोलते आणि आशू तिला बोलते तू कर हे, मी जरा जाऊन येते. कारण तिला जेलस फील झालेलं असतं थोडंसं, म्हणून ती तिला बोलते तू हे काम कर, मी जरा जाऊन येते. मग आशू तिथून उठते आणि मग ती बाहेर जाते. इकडे समायरा विचार करते की आता तुझं लग्न तर गौतम बांदेकरशी होणार आणि माझं माझ्या गौतमशी. आणि ती लाडू घेऊन असाच चिवडते आणि तो लाडू फेकून देते. इकडे जय, शरू आणि मॅक त्याचा फोटो दाखवत त्याला, म्हणजे गौतम बांदेकरचा फोटो दाखवत त्याला सगळीकडे शोधत असतात. ते सगळ्यांना विचारतात या माणसाला कुठे बघितलं आहे का म्हणून. तर काही माणसं बोलतात हो बघितले, पण आत्ता तो कुठे राहतो हे माहिती नसतं. आणि इकडे पम्मा काम करत असते. तेवढ्यात अर्चना म्हणजे गौतम बांदेकरची खरी बायको तिथे येते. ती तिथे पैसे नेण्यासाठी येते. मग पम्मा बोलते तू आलीस का? खूप छान काम झालं तुझं, तुझे प्रोडक्ट पण सगळे विकले गेले असं ती तिला सांगते. आणि मग ती पम्मा तिची भेट घेते आणि बोलते तुला चिवडा खायचा का? आत्ताच गरम गरम केलं आहे, खाऊन घे म्हणून. तर अर्चना नाही नाही बोलते आणि बोलते मला खूप घाई आहे, मला जायचं आहे ना म्हणून. मग पम्मा समायराला आवाज देते आणि समायराला बोलते की हिचं पाकीट तू आणलं आहे ना ते दे म्हणून. तर ती बोलते कोणतं पाकीट? हिचं पाकीट माझ्याकडे का असेल? तर मग पम्मा बोलते अगं उमाताईने दिलेलं जे पाकीट आहे ना प्रदर्शनाचे पैसे, ते आण आणि हिला दे म्हणून. तर मग समायरा ते पाकीट आणते आणि तिला देते. तर अर्चना बोलते खूप लवकर अरेंजमेंट झाली या पैशाची. तर मग पम्मा बोलते हो अगं तुझं सगळं छान होतं ना, प्रदर्शनात पण खूप आवडलं ताईला म्हणून. आणि मग अर्चना बोलते की या पैशाची मला खूप मदत होईल आणि खूप लवकर मिळालेत पैसे, मला दुबईला जाण्यासाठी या पैशाची खूपच मदत होईल आणि तिला थँक्यू बोलते. पम्मा तिला बोलते अगं तू इतके आली आहे तर मग काहीतरी खाऊन जा ना, नाहीतर आमच्या इथे संध्याकाळी कार्यक्रम आहे तेव्हा आहे. तर मग ती बोलते हो मी संध्याकाळी यांना विचारून बघते आणि मग संध्याकाळी ये. आणि मग ती जायला निघते. इकडे जय वेगवेगळ्या घरात त्याची चौकशी करत असतो. तेव्हाच जय तिथे करतो तिथेच मग मॅक्स येतो आणि बोलतो की या माणसाला तुम्ही बघितले का? तर ती माणसं बघितलं, बोलतात की आत्ताच बघितलं. तर तो बोलतो कुठे 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 बघितलं? तर तो बोलतो तुमच्यासारखाच एक माणूस आला होता आणि त्याच्या फोनमध्ये फोटो बघितलं. तर तो बोलतो फोटोत नाही प्रत्यक्षात बघितले का? आणि मग तो त्यांना ओरडून त्यांच्यासोबत बोलून तिथनं निघून जातो. तो बोलतो तुम्ही फोनमध्ये बघितले, पण तो तर आमचा सर होता म्हणून. आणि मग तो तिथनं निघून जातो. इकडे शरू वेगवेगळ्या दुकानांमध्ये विचारत असते की हिला कुठे बघितले का? आणि मग त्याच्याच लाईनीत समोरच्या दुकानात जय विचारत असतो की तुम्ही हिला कुठे बघितले का? तेवढ्यात ती अर्चना तिथनं जात असते, पण त्या दोघांचं काही लक्ष नसतं. ती शरू जिथे ज्या ठिकाणी असते त्या दुकानाच्या पुढून जाते, तरी शरूला म्हणजे शरूने तिला बघितलंच नसतं. त्यामुळे शरूला काही माहितीच नसतं ती कशी दिसते कशी नाही दिसत. पण ती बाई जयच्यासुद्धा समोरून जाते, पण जयलासुद्धा ती दिसत नाही. मग शरू आणि जय दोघं एकमेकांसमोर येतात आणि शरू बोलते अरे तुला दिसली का ती, काही कळालं का? तर जय बोलतो नाही, तुला काही कळालं का? तर ती पण बोलते मला नाही कळालं. तर मग जय तिला बोलतो तू या ठिकाणी जा, मी तिकडे जातो. तर शरू बोलते नाही मी ह्याच दिशेने जाणार आणि तू ह्या दिशेने जा. मग ते भांडणं करून त्या दिशेला जातात. मग जय इकडे येतो आणि जयला मॅक भेटतो. तर मॅक बोलतो तुम्हाला दिसला का सर? तर तो बोलतो मला नाही काही कळालं, तुला काही कळाले का? तर तो पण बोलतो नाही. मग तो बोलतो तू या दिशेला जा, मी त्या दिशेला जातो. मग ते दोघेही येतात. इकडे गौतम बांदेकर हा त्याच्या घरात बसलेला असतो आणि अर्चना तिथे येते. तिच्याकडे पैसे असतात हे तिला माहिती नसतं. तो तिला ओरडून बोलतो की बाजूला हो की. तर मग ती त्याला पैसे काढून देते. तर तो बोलतो अरे अर्जू किती छान आहेस तू, किती म्हणजे किती सुंदर बायको मिळाली मला, तुझ्यामुळे माझे खूप इश्यू सॉल्व्ह होणार आहे. तू हे पैसे कसे काय आणलेस? तर ती बोलते हो ते प्रदर्शनाचे मिळाले, त्या ताईंनी मला लवकर पैसे दिले म्हणून हे सगळं झाले म्हणून. तर तो तिला बोलतो की आता आपली दुबईची तिकीटे या पैशात निघतील म्हणून. आणि तू तुझ्या आईबाबांशी बोलली का? तर ती बोलते हो आईबाबा म्हणजे सोनं द्यायला तयार आहेत म्हणून, ते उद्या किंवा परवा सोनं घेऊन येतील. तर मग गौतम बांदेकर हा खुश होतो आणि तिला मिठी मारतो. तो तिला त्याच्या जाळ्यात ओढत असतो आणि तो तिला असं फील करून देतो की तो खूप खुश आहे, आता हे पैसे मिळालेत
म्हणून आता आपण दुबईला जाणार असे तो तिला वेगवेगळी स्वप्न दाखवत असतो, पण तो तसं काहीच करत नाही. तो तिला बोलतो, आता मी तिकीटं बुक करायला जातो आणि माझं एक वेगळं कामसुद्धा आहे. मी तिकडे जातो, तू घरात बस, कुठे जाऊ नको. इकडे तो निघायला निघतो आणि इकडे जय आणि मॅक चालत चालत तिच्या घराशेजारी येतात, पण त्यांना माहिती नसतं की हे त्यांचं घर आहे म्हणून. जयचं अचानक लक्ष वरती जातं आणि जयला अर्चना दिसते. तो तिच्याकडे बघतो आणि कन्फर्म करतो की हीच मुलगी होती. तो मॅकला बोलतो, मॅक मॅक हीच मुलगी, ती हीच मुलगी. तर मॅक बोलतो, कुठे आहे ती? तर जय बोलतो, वरती बघ म्हणून. तर मग मॅक आभाळाकडे बघतो. तर मग जय त्याला बोलतो, अरे तिकडे नाही, इकडे वरती बघ. मग तो वरती बघतो आणि बोलतो की हीच मुलगी आहे का? तर जय हो बोलतो. इकडे पमा स्वयंपाकाची तयारी करत असते. पमा अनुला बोलते, तू शरूला कॉल कर आणि शरूला सांग ते पवारांकडून जरा वस्तू आणायच्या ते येताना घेऊन ये, आणि जर आपल्याला काही सामान लागलं तर तू तिला मेसेज टाकशील, मग ती येताना घेऊन येईल. मग अनु शरूला कॉल करायला बघते, पण शरूचा काही कॉल लागत नाही. आणि मग पमा मयूला सुद्धा काम सांगते. मयू ते काम करते. अनु शरूला कॉल करते, पण शरू काही गाडीवर असते, त्याच्यामुळे ती फोन उचलत नाही. शरू तिला व्हॉइस नोट पाठवते. ती बोलते की आता मी खूप महत्त्वाच्या कामात अडकले, तुम्हाला कॉल करू नको. आणि ती जी बाई भेटली होती ना, तिच्या आपल्यावर संशय होता ना, ती बाई भेटली आहे, त्याच्यामुळे मी तुला नंतर कॉल करते, मला डिस्टर्ब नको करू, असं तिला व्हॉइस नोट पाठवते. इकडे जयने मॅकला तिची व्हिडिओ काढायला पाठवलं असतं, म्हणजे एखादा पुरावा मिळावा म्हणून त्याला त्यांच्या घरात पाठवलेलं असतं. इकडे जय त्याच्यावर लक्ष ठेवतो, म्हणजे बाहेरून कोणी आलं की त्यांना सांगायचं म्हणून तो तिकडे लक्ष ठेवतो. पण गौतम काही तिथेच असतो. गौतम काही घराबाहेर गेलेला नसतो. गौतम हे सगळं बघतो की जय बाहेर उभा आहे आणि मॅक त्याची व्हिडिओ काढतोय, हे सगळं तो वरतून बघत असतो. आणि इकडे जय कोणी येतं जाते का ते बघत असतो. मॅकची व्हिडिओ काढण्याची तयारी चालूच असते, तो व्हिडिओ काढतच असतो. तेवढ्यात तिथे शरू येते. शरू जयला विचारते, हेच घर आहे का तिचं? तर मग जय बोलतो, हो हेच घर आहे. तेवढ्यात तिथे मग मॅक हा पुरावा घेऊन येतो. तो इतका खुश असतो की त्याला जयने एकदा काम सांगितलं आणि त्याने ते आज सत्यात म्हणजे प्रथमतः पूर्ण केलेलं असतं. तो खूप खुश असतो. तो खूप उड्या मारत असतो. तो त्याला बोलतो, सर आज मी खूप मोठं युद्ध जिंकून आले म्हणून मी आज खूप खुश आहे, आणि तुम्हाला मी पुरावासुद्धा आणलाय, मी व्हिडिओ काढून आणली म्हणून. तर जय त्याला बोलतो, अरे दाखव ना, मग दाखव ना. पण तो त्याच्या आनंदातच असतो आणि तो काही लवकर व्हिडिओ दाखवतच नाही. मग जयला राग येतो. जय बोलतो, मी इथनं जाऊ का? तू व्हिडिओ तर काही दाखवतच नाही. मग शरू जयला थांबवते आणि मॅकला बोलते, अरे बाबा तू दाखव ना व्हिडिओ लवकर, नाहीतर हा शायनर जाईल म्हणून इथनं. तर मग तो बोलतो, हो दाखवतो. मग मॅक हा व्हिडिओ शोधत असतो, पण त्याला व्हिडिओ काही सापडतच नाही. तो बोलतो, अरे मी व्हिडिओ काढली होती, पण मला व्हिडिओ दिसत का नाही आहे, व्हिडिओ डिलीट कशी झाली म्हणून. तर मग जय आणि शरू बोलतात, बघू काय झालं आहे नक्की. तर मग तो बोलतो, अहो सर मी खरंच व्हिडिओ काढली होती आणि डिलीट झाली, कशी काय झाली मलाच माझं कळत नाही आहे. मी इतका खुश होऊन आलो आणि व्हिडिओ डिलीट झाली, मी खरंच व्हिडिओ काढली होती, असं तो बोलत असतो. जय त्याला खूप ओरडतो. बोलतो की आता तुला कसं सांगू, हा एक आपल्याकडेचा पुरावा होता आणि तोच आता तू नष्ट केला आहे, आणि तू नक्की व्हिडिओचं बटन ऑन केलं होतंस ना. तर मग शरू बोलते, आता तो काही एवढा येडा आहे का व्हिडिओचं बटन ऑन न करायला. तर मॅक बोलतो, मी ऑन केला होता, पण व्हिडिओ कशी डिलीट झाली हे मला कळलंच नाही. तर मग जय बोलतो की चला आपण परत जाऊया आणि परत व्हिडिओ काढूया. मग ते सगळे परत वरती येतात, पण त्यांचा दरवाजा आणि खिडकीला पडदेसुद्धा लावलेले असतात. मग जय विचार करतो की मला असं वाटतंय त्यांना कळलं असेल की आपण त्यांचा पाठलाग करतोय आणि आता आपण त्याच्या घरापर्यंत पोहोचलोय म्हणून. मग ते तिथनं परत जायला निघतात. शरू बोलते, आपल्याला जर इथं कोणी बघितलं तर परत विषय होईल म्हणून. मग इकडे अर्चना गौतम बांदेकरला विचारते, कोण होती ती माणसं. तर गौतम तिला खोटं सांगून बोलतो की मी खूप वर्षापूर्वी त्यांच्याकडून एक कर्ज घेतलं होतं आणि ते मी फेडलंच नाही आहे, म्हणून ते आपलं कर्ज घेण्यासाठी इथपर्यंत आले होते. मला खूप आता भीती वाटते, आपण पैशांची अरेंजमेंट कशी काय करायची. तर मग अर्चना बोलते की आपण करू काहीतरी म्हणून आणि त्यांचं कर्ज फेडून टाकूया. तर मग गौतम तिला बोलतो की तू आता वरती जा. तर ती बोलते, का. तर तो बोलतो, तू जाते का वर, का तुला आता मारल्याशिवाय काही कळणारच नाही. मग अर्चना वरती जाते आणि
त्याचा हा प्लॅन असतो, म्हणजे त्याला कळलेलं असतं. आता ते कसं कळतं ते आपण बघूया. तर शरूने जेव्हा अनुला व्हॉइस नोट केलेले असते तेव्हा समायरा तिथे असते आणि ती बोलते की शरूने हिला का व्हॉइस नोट पाठवले, आणि ती ते व्हॉइस नोट ऐकते आणि मग ती ऐकून झाल्यावर गौतम बांदेकरला फोन करून सांगते की शरू आणि ते तुझ्या घरापर्यंत आले म्हणून तू काहीतरी कर म्हणून. आणि हे सगळं तो विचार करत असतो आणि मग समायरा त्याला कॉल करून सांगते की असं असं आहे, असं असं कर म्हणून. तर मग तो सामील, म्हणजे तो त्याला कळतं की आता काहीतरी होणार आहे म्हणून, त्यामुळे तो वेगळा प्लॅन करतो. आणि इकडे जेव्हा मॅकने व्हिडिओ काढलेले असते तेव्हा तो ग्राउंड फ्लोअरला येतो तेव्हा तो गौतम बांदेकर हेल्मेट घालून त्याला धडकतो आणि त्याचा मोबाईल घेऊन व्हिडिओ डिलीट करतो. आणि मग मॅक त्याच्या गडबडीत असून बॅग उचलतो आणि त्याच्याकडून फोन घेतो आणि तो पुढे निघून येतो. इकडे मग गौतम त्याचा विचार करत असतो आणि तो बोलतो आता आशू ही माझीच होणार. आणि मग तो समायराला व्हॉइस रेकॉर्ड करून पाठवतो. तर बोलतो मी आता या सगळ्यांना खूप शातीरतेने गुंडाळले आणि आता ह्यांचा बँडच वाजवतो, असं तो तिला समायराला व्हॉइस नोट पाठवतो. समायराला व्हॉइस नोट येते, मग समायरा इकडनं लगेच ऐकते आणि समायरा खुश होते. इकडे शरू आणि आशू काम करत असतात आणि मग सुभाष तिथे येतो आणि बोलतो की आशूताई किती पटपट काम करते, तू का नाही करत म्हणून. तर मग शरू बोलते की तिला प्रॅक्टिस आहे हो, मी नाही घे काम करत. मग सुभाष बोलतो की तू पण तिच्याकडनं शिकून घे, तिचं आता लग्न ठरले आणि ती लग्न करून सासरी जाणार, मग तुझ्या लग्नात ही कामं तुलाच करावी लागणार. आणि पमा तर तुला माहिती ना, पमाला एवढी कामं इतक्या वेळ बसता येणार नाही. तर एवढंच पमाचं नाव घेतलं आणि पमा सुभाषला आवाज देते. तर तो बोलतो बघ शैतान का नाम लियावर शैतान हाजीर. आणि तो भिडू बोलत तिच्याकडे जातो आणि तिला बोलतो बोल ना भिडू काय झालं. तर मग पमा त्याला बोलते की आता अधिक मास येतोय आणि जावयाला वाण द्यायचं असतं आणि त्यांचाच हा पहिला अधिक मास आहे म्हणून, तर आपल्याला काहीतरी सोन्याचं नाही तर चांदीचं घ्यावं लागेल. तर मग सुभाष तिला बोलतो वेडी आहे का गं तू पमा, आत्ता ह्याचा खर्च 25-30 हजार रुपये येईल, आपण एवढे पैसे कुठून आणायचे. तर ती बोलते मग त्यांच्या घरच्यांना काय सांगायचं, आपल्याला परवडत नाही म्हणून, आपल्याला काहीतरी करावं लागेल म्हणून. मग तो सुभाष तयार होतो आणि बोलतो काहीतरी एक करूया म्हणून. इकडं शरू आशूला बोलते काय गं आहे, उद्या अधिक मासाचं जेवण भरवायचं असतं आणि तू आमच्या रिअलवाल्या जिजूंना सांगितलं की नाही का आता पण खोट्यावाल्या जिजूंसोबतच हे कार्यक्रम सेलिब्रेट करायचा आहे म्हणून. तर मग आशू बोलते नाही अगं मी त्याला नाही सांगितलं म्हणून. तर मग शरू बोलते मग मी सांगू का, मी मेसेज करून ठेवते, नाही तर तो मग परत रागवेल तुझ्यावर. तर आशू बोलते नको तू नको करू, मी सांगते त्याला. आणि मग शरू सुभाषकडे बघते, सुभाष एकटाच थांबलेला असतो. मग शरू त्याला आवाज देते आणि त्याला तिथे बोलवते. मग सुभाष तिथे येतो आणि ती शरू सुभाषला विचारते काय प्रॉब्लेम झाला आहे का, सांगू शकता तुम्ही आम्हाला. तर सुभाष बोलतो नाही झाला आणि जर झालं ना पहिल्यांदा तुलाच सांगेल म्हणून. आणि त्यांची मस्करी चालू असते. आणि आता दुसऱ्या दिवशी कार्यक्रमच असतो, तर ते सगळे कार्यक्रमाची तयारी करत असतात. पमा, सुभाष, शरू, अनु, मयू आणि आशू सगळे तिथे असतात. त्या 4 मुली तिथे काम करत असतात. सुभाष पमाला बोलतो बघ ना मुली किती लवकर मोठ्या होतात आणि सगळं काम अगदी प्रेमाने करतायत. आणि मग पमा बोलते हो गुणी मुलीच आहे, आपल्या मुली आहेत म्हणून आपण सुखी आहोत म्हणून. तर मग सुभाष बोलतो हो खरंच. आणि मग पमा बोलते हीच जर 4 मुलं असतील तर वाऱ्यासारखी उडूनसुद्धा गेली असती, आपल्याला कामात मदतसुद्धा केली नसती. तर सुभाष हसतो आणि बोलतो हो ना खरंच, 4 मुलं असती तर ती उडूनच गेली असती, आपल्याला मदतच केली नसते. आणि मग त्या हसायला लागतात. तर मग शरू बोलते की हां तुम्ही यासाठी आमचं लग्न उरकून देताय का, म्हणजे तुमचं वजन हलकं होईल म्हणून. तर मग सुभाष नाही बोलतो आणि मग ते सगळे हसायला लागतात आणि सुभाष त्यांची कॉमेडी करत असतो. इकडं अनुचं मात्र समायराकडेच लक्ष राहतं. ती बोलते चड्डी शर्टवालं भूत आलं म्हणून आणि सगळे हसायला लागतात आणि ते तिला सगळे हसतात. शरू बोलते अगं हे काय करून आलेस. ती बोलते अगं मी असंच करते. आणि मग पम्मा बोलते समायराला की तो डबा उचलून ठेव म्हणून. आणि ती समायरा एकदम वेंधळी असते, तिला कसं काम करायचं हे कळतच नाही. ती तो डबा डायरेक्ट तसंच उचलते, त्याला झाकण नाही लावत का काय नाही, आणि तो डबा तसाच ती वरती ठेवला जाते आणि ते पीठ सगळं तिच्या अंगावर पडतं. मग ते परत सगळेजण तिला हसायला लागतात आणि इतक्या जोरजोरात हसतात की ते बघायलाच नको. ती अख्खं पूर्ण पिठाने भरलेली असते आणि ती बोलते ओ शिट मावशी काय गं हे, मला सगळं आता पुन्हा आवरायला लागेल. आणि परत ते सगळे तिच्याकडे बघून हसायला लागतात.
आणि प्रेक्षकांनो, आपल्याला पुढच्या भागात असं बघायला मिळणार आहे की जावयाचा मान हा शायनरला सुद्धा मिळतो आणि खऱ्या जावई म्हणजे गौतम कानोलकरला सुद्धा मिळतो. तर मग आशू तिथे देवासमोर म्हणजे स्वामींसमोर नैवेद्य ठेवत असते आणि मग शरू मागणे येते आणि बोलते की आता आपण आपल्या खऱ्या जावयाला एक घास भरूया म्हणून. तर मग ती मागे बघते आणि गौतम तिथे आलेला असतो. आशू खुश होऊन त्याला अनारसे चारते आणि मग शरू ते ताट जयसमोर नेते आणि जयला बोलते, तू सुद्धा या घरचा जावई, हा मान तुझा पण आहे. आणि मग शरू ती अनारसे घेते आणि जयला भरवते. तिकडनं मग स्वामी बोलतात की सगळ्या गोष्टींचा मुहूर्त हा ठरलेला असतो आणि तुमचा लग्नाचा मुहूर्तसुद्धा ठरला आहे आणि ते आता लवकरच होईल म्हणून. आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी ऐकू आलं आणि मग ते स्वामींकडे सगळेजण बघतात आणि मग ते स्वामींच्या पाया पडतात, असं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता मित्रांनो, शरू आणि जयचं लग्न कशा पद्धतीनं होते आणि त्यांचं लग्न झाल्यावरच आशू आणि गौतमचं लग्न होईल का आणि तेजस्विनी खरं तर म्हणजे तेजस्विनी या दोन्ही लग्नाला तयार असेल का, हे पाहायला विसरू नका सनई चौघडे.